मोठ्याने हाय. काय बनवते आज तू? आमलेट. आमलेट. श्रद्धा आमलेट बनवणार आहे. सगळ्यांनी बघा कसं आमलेट बनवायचं असतं. ओके हा. ओके. अंड दाखव. हे बघा अंड आहे. आता आमलेट बनवायला सुरुवात करते श्रद्धा. श्रद्धा हे अंड फोडणार. हळूहळू फोडणं तर खाली सांडू. थांब मी फोडते. थांब असं पड ते सांडू द्या. मी फोडून द्या. असं कॅमेरा धर असं दाबू नको. मध्ये मध्ये काही दाबू नकोस. ओके झाला. आता मी मिळवणार. तू मिळवणार. ह्याच्यात आता टाकणार आहे श्रद्धा मीठ. मीठ कुठे देवा वरती मीठ आहे. मी हलवणार. मी हलवणार. मी थोडंसं मीठ टाकते हलवून. आता श्रद्धा मीठ टाकत आहे. अग बेटा थोडंसं टाकायचं मम्मा. ओके बस आता मिक्स कर. व्यवस्थित अंगावर सांडून घेऊ नकोस. हे काय सांडलं वाटतं. केस व्हायचे केस. ओके आता श्रद्धा टाकणार आमलेट. उभी राहा. आम्ही तवा तापायला ठेवला होता आधी. तेल पण टाकलेलं आहे. श्रद्धा टाकते आमलेट. टाकलं आहे. वाव कसलं भारी आणि कसलं सुंदर दिसतंय ना. किती छान बनवलं ना आमलेट श्रद्धाने. बघा श्रद्धाने मोबाईल पकडलेला आहे. आता श्रद्धाचं आमलेट भाजलं जातं. आम्ही तिला गॅसजवळ नाही येऊन देत कारण की ती लहान आहे ना तर भीती वाटते. आणि गॅसजवळ तिला नाही येऊन देत. आता आम्ही श्रद्धाचं आमलेट असं मस्त खरपूस भाजून घेऊ आहे ना श्रद्धा. भाकरी सोबत खाणार. चपात्या बरोबर खाणार आहे. हे बघा सुंदर अशी पोळी भाजल्या गेलेली आहे. आमलेट आमच्याकडे अंड्याची पोळीच म्हणतात. कोणी कोणी आमलेटही म्हणजे जास्त कोणी आमलेटच म्हणतं पण आम्ही पोळीच आपलं अंड्याची पोळी म्हणतो. 4 हिस्से का केले कारण की श्रद्धा लई नाटकी खायला. ती खाणार नाही. तिला काहीतरी वेगळं करून दिलं ना मग ती बरोबर खाते. ओके आता हे श्रद्धाच्या प्लेटमध्ये आमलेट चाललं आहे. ओके गरमागरम आमलेट आणि याच्यासोबत सुंदरशी श्रद्धापुरती चपाती. या खायला या जेवायला. नाही या खायला या जेवायला. बाय. धर प्लेट.